Welcome to Learning Space. सो सर्कल चॅप्टर मधला हा एक भाग आहे. सर्कल्स पासिंग थ्रू पॉइंट्स. पहिल्यांदा आपण एक पॉइंट मधून जाणारे सर्कल्स बघूयात, नंतर दोन, नंतर तीन. एक पॉइंट सिंगल पॉइंट याच्या थ्रू पास होणारे सर्कल्स बघूयात. दोन पॉइंट्स आहेत त्यांच्यातून पास होणारे सर्कल्स बघूयात. आणि तीन पॉइंट जेव्हा असतात ना, तर लक्षात घ्या की तीन पॉइंट्स घेताना दोन केस असू शकते. कोणते कोणते? की एकतर ते तिन्ही पॉइंट्स कोलिनियर असतील किंवा नॉन कोलिनियर असतील. ओके, सो आपण हे बघूयात कोलिनियर असताना काय होतंय आणि नॉन कोलिनियर असताना काय होतं. चला आता सर्कल्स पासिंग थ्रू वन पॉइंट ही केस बघूयात आपण आता. आणि हा इथं एक ए पॉइंट घेतला मी, पॉइंट ए. तर या बिंदूतून जाणारे सर्कल्स किती आहेत बघूयात. हा सेंटर असणार एक सर्कल काढलाय मी. इथं एक सी सेंटर घेतोय आणि त्याच्या थ्रू मी काढतोय. ओके, दोन सर्कल पास झालेत. इथं एक सेंटर घेतोय. ओके, सो आता थ्री सर्कल्स आय हॅव ड्रॉन सो फार. इथं एक बिंदू घेतोय मी आणि याच्या थ्रू एक काढतोय. चार. इथे कुठेतरी एक बिंदू घेतोय एफ आणि याच्या थ्रू ए थ्रू जाणारा पॉइंट काढतोय मी. एफ सेंटर म्हणून सर्कल काढतोय. सो एक, दोन, तीन, चार, पाच. अजून इथे एक जी मधून सेंटर घेतो आणि सर्कल पास करतोय. सहा. इथे एक पॉइंट घेतोय. ओके, सात. इथे एक सेंटर घेतोय आणि याच्यातून हा सेंटर म्हणून ए मधून जाणारा मी एक सर्कल काढलाय. सो यू माइट हॅव गॉटन दॅट की मल्टिपल सर्कल्स एका पॉइंट थ्रू जातात. मल्टिपल म्हणजे किती? इन्फानाइट. तुम्हाला कंटाळा येईल पण खूप सारे तुम्ही सर्कल्स काढू शकताय. बघा इथे एक पॉइंट जे घेतोय तो जाणारच आहे. सो एका पॉइंट थ्रू हा इथे ए पॉइंट आपला आहे. ए पॉइंट थ्रू जाणारे मल्टिपल म्हणजे थोडक्यात इन्फानाइट सर्कल्स आपण ड्रॉ करू शकतो. गॉट इट? सो जस्ट आपण पाहिलं की एका सिंगल बिंदूमधून, सिंगल पॉइंटमधून अनंत इन्फानाइट सर्कल्स पास होतात. आता आपण बघूयात हे दोन बिंदू आहेत आपल्याकडे ए आणि बी. याच्यामधून ह्या दोन्ही बिंदूंमधून जाणारे सर्कल्स किती आहेत. सो मी एक डॉटेड लाईन केली आणि थोडक्यात एक सेगमेंट बनवला आहे. आणि माझ्याकडे इथे एक टूल आहे. आय विल टेल यू व्हॉट आय एम डुईंग. मी ह्या रेषेचं काय करतोय, परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतोय सेगमेंटचं. दोन्ही पॉईंट्सना जोडणारा जो सेगमेंट आहे त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलाय आणि त्याच्यावर कोणताही एक बिंदू घेऊयात. इथं एक बिंदू घेतलाय आपण आणि ह्या बिंदूमधून सर्कल आपण काढूयात. तर ते ह्या दोन्ही बिंदूतून जातात, ए आणि बी. परत मी त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर एक पॉईंट घेतोय एच आणि बघतो त्याच्यातून सर्कल काढला. परत तो सर्कल ह्या दोन्ही पॉईंट्समधून पास झालाय. इथे एक परत मी पॉईंट घेतला आणि ह्या पॉईंटमधून अजून तिसरा सर्कल काढलाय आणि हा सुद्धा त्या दोन्ही बिंदूंमधून पास होतोय. इथे एक पॉईंट घेतोय परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आणि परत हा सर्कल सुद्धा त्या दोन्ही ए आणि बी बिंदूमधून पास होतोय. परत इथे एक सर्कल काढतोय मी. हे परत ए आणि बी मधून जात आहे. सो यू गॉट इट की दोन बिंदूंमधून जाणारे आपण इन्फानाइट सर्कल्स काढू शकतो. सिंगल पॉईंटमधून जाणारे इन्फानाइट काढू शकतो. दोन पॉईंट्समधून पण जाणारे इन्फानाइट काढू शकतो. आणि इथं मी परपेंडिक्युलर बायसेक्टर जो काढलाय तो यासाठी काढलाय की 9th मध्ये आपण एक प्रॉपर्टी शिकलोय की any point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. सो ती प्रॉपर्टी इथं वापरलेली आपण. सो टू कन्क्लूड एवढंच लक्षात ठेवा, दोन बिंदूंमधून पास होणारे इन्फानाइट सर्कल्स आपल्याला ड्रॉ करता येतील. सो नेक्स्ट आता तिसरी केस जी आहे, सर्कल्स पासिंग थ्रू थ्री पॉईंट्स. आता मी एक लाईन काढली आहे
आणि याच्यावर मी 3 पॉईंट्स घेतो. ही एक लाईन आहे आपल्याकडे, लाईनवर मी 3 पॉईंट्स घेईल. आणि आता पहिल्यांदा मी 3 पॉईंटचे आपल्याकडे 2 केस आहेत. कोणते? कोलिनियर असतील पॉईंट्स किंवा नॉन कोलिनियर, रेशियो असतील किंवा नेक रेशियो असतील. तर मी काय करतो, माझ्याकडे एक टूल आहे. 3 पॉईंट्स घेताना सर्कल काढता येतं का. तर मी पहिला पॉईंट इथे घेतो, दुसरा इथे घेतो आणि तिसरा इथे घेतो. सर्कल काढताच येत नाही आपल्याला. परत मी ट्राय करतो. इथे एक पॉईंट घेतोय, दुसरा, तिसरा, तो घेतच नाही आहे. तो हे जे टूल आहे तिसरा पॉईंट घेतच नाही आहे. सो 3 कोलिनियर पॉईंट्समधून एकही सर्कल पास होत नाही. आता मी 2 पॉईंट्स घेतो आणि तिसरा पॉईंट घेतोय. बघा लगेच हे टूल काम करते. हे 2 पॉईंट्स तर त्या रेषेवर आहेतच. मी तिसरा पॉईंट कुठेही नेतोय मी तिसरा पॉईंट. बघा 2 पॉईंट्स ऑलरेडी आपले कुठे, त्या लाईनवर आहेत. ही नॉन कोलिनियर पॉईंट्स, 3 नॉन कोलिनियर पॉईंट्सवाली केस आहे. बघा हा तिसरा पॉईंट मी कुठेही नेतोय. बघा स्टील 3 पॉईंट थ्रू सर्कल काढता येतोय. आणि किती काढता येतात सर्कल्स? ओनली 1. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स थ्रू जाणारं ओनली 1 सर्कल आपला काढता येते. सो टू सम अप, सर्कल्स पासिंग थ्रू पॉईंट्स, एका पॉईंट थ्रू जाणारे इन्फानाईट सर्कल्स आपल्याला ड्रॉ करता येतील. 2 पॉईंट्स थ्रू जाणारे इन्फानाईट सर्कल्स ड्रॉ करता येतील. 3 कोलिनियर पॉईंट्समधून एकही वर्तुळ जाणार नाही. आणि नॉन कोलिनियर 3 पॉईंट्समधून ओनली वन सर्कल पास होईल. आय होप इट्स क्लिअर. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. बाय. टेक केअर.